मित्रहो, सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे वारे सगळीकडे वाहत आहेत। ही निवडणूक जशी मोदींना महत्त्वाची आहे तशी ही निवडणूक लढणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी महत्त्वाची आहे। याचं कारण काय? तर याचं कारण मोदींना 400 पार असा नारा देत देशाची सत्ता तिसऱ्यांदा निर्विवादरित्या स्वतःकडे ठेवायची। त्यातून त्यांची भविष्यातली अनेक समीकरणे आहेत आणि मोदींच्या या सत्तेमध्ये आपण सहभागी व्हायला हवं असं ही निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येकालाच वाटतं। आणि त्यामुळे या निवडणुकीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अनेक जण आपली वर्षानुवर्षाची आपल्या प्रतिस्पर्ध्यांची किंवा आपल्या हितशत्रूंची दुश्मनी विसरून कामाला लागले। मग त्यामध्ये अगदी देशातले आणि राज्यातले सगळ्यात बुजुर्ग नेते असलेले शरद पवार असतील किंवा आपल्या अल्प मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये चमकदार कामगिरी करणारे नारायण राणे असतील, या प्रत्येकाला असं वाटतंय की आता काहीही करायला हवं पण जिंकायला हवं। आणि त्यामुळेच ज्येष्ठ श्रेष्ठ असलेले शरद पवार हे 57 वर्षांचं वैर विसरून संभाजी काकडेंचा उंबरठा ओलांडून त्यांच्या घरी गेले। तर गेल्या 14 वर्षाचं राजकीय वैर विसरून नारायण राणे हे केसरकरांच्या घरी गेले। आता पवारांबरोबर काकडे खरं बोललेत, राणेंबरोबर केसरकर खरं बोलणार आहेत का? हाच खरा प्रश्न आहे आणि त्यावरच काही मुद्द्यांचा उहापोह करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपला आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, शरद पवार आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आता मी त्यांची काही विशेषणं तुम्हाला सांगणार नाही, पण शरद पवारांच्या राजकारणाचा एक पोत आहे, तो म्हणजे साहेबांनी डोक्यात घेतलं की नाद नाही करायचं। त्यांचे समर्थक आणि जे काही पवार भक्त आहेत ते असं बोलत 3.5 जिल्ह्यांमध्ये फिरत असतात। आणि म्हणजे मग 3.5 जिल्हे, मग आता तुम्हाला तेही का मी सांगू का? अगदी पुणे, सातारा, सांगली आणि अर्धा कोल्हापूर। मग या 3.5 जिल्ह्यांमधले हे सगळे समर्थक पवारांना अगदी हाईप करून लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतात। हीच गोष्ट नारायण राणेंची पण। नारायण राणे हे सिंधुदुर्ग सारख्या अगदी छोट्या जिल्ह्यातून राजकारण करतात, पण राज्यभरात त्यांचा गवगवा। बारामतीमधून सुप्रिया सुळे आपली भाऊजय सुनेत्रा पवार हिच्या विरोधात निवडणूक लढते आणि सुप्रिया सुळे हिला आता कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायचं असा चंग दस्तूर खुद्द पवारांनी बांधलाय। कारण पवार दुखावलेत, पक्ष फुटलाय, कुटुंब फुटलंय। त्यामुळे पवारांनी अगदी आपल्या जवळपास 3 दशक राजकीय वैर असलेल्या अनंतराव थोपटेंच्या घरी जाणंही पसंत केलं आणि त्यानंतर तर त्यांनी जवळपास 57 वर्ष ज्यांच्याबरोबर राजकीय वैर धरलं त्या संभाजीराव काकडेंकडेही शरद पवार पोहोचले। आता या सगळ्या गोष्टींचा इथे उल्लेख करण्याचं कारण असं आहे की ज्या काकडेंकडे शरद पवार पोहोचले त्यांच्याशी असलेलं जवळपास 50 वर्षाहून अधिक काळाचं वैर हे त्यांनी का केलं होतं त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला जायचं नाहीये। पण इतकी वर्ष वैर ठेवल्यानंतर किंवा इतकी वर्ष एखाद्या आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्याला पाण्यात पाहिल्यानंतर असं पवारांना अचानक काय जाणवलं किंवा काय झालं की ज्याच्यामुळे त्यांना संभाजी काकडेंच्या घरी जावं लागलं? ते संभाजी काकडेंच्या घरी पोहोचलेच, पण त्याच वेळेला काकडे कुटुंबियांनी कमालीची इमानदारी किंवा सच्चाई दाखवत शरद पवारांना खरं खोटं सांगून टाकलं। आता संभाजी काकडेंच्या कुटुंबातल्या काही मंडळींना अजित पवारांनी सोमेश्वर सहकारी कारखान्यावर घेतलेलं आहे। माजी खासदार कैलासवासी संभाजी काकडे यांच्या पत्नी कंठावती काकडे यांचं नुकतंच निधन झालं आणि त्यामुळे काकडे कुटुंबियांच्या सांत्वनासाठी निंबूतमध्ये शरद पवार पोहोचले होते। आता या गोष्टी एका बाजूला घडत असताना हा जो संघर्ष होता हा सगळ्यांना ज्ञात होता। बारामती आणि राज्याच्या राजकारणातला हा संघर्ष सगळ्यांना माहित होता आणि त्यामुळे अजित पवारांनी जवळपास 5-6 वर्षापूर्वीच हा संघर्ष संपवण्याचा प्रयत्न केला। याचं कारण काय? तर याचं कारण असं आहे, तिथलं जे साखर कारखान्यांचं राजकारण आहे तिथेही अजित पवार आणि काकडे कुटुंबामधला संघर्ष होत होता, पण अजित पवारांनी बेरजेचं राजकारण करत
सतीश काकडेंचे जे चिरंजीव आहेत त्यांना सोमेश्वर साखर कारखान्यावर नेमणूक करून घेतली आणि या संपूर्ण राजकीय वैराची धार कमी करण्याचा प्रयत्न केला। निंबूतमध्ये अनेक वेळेला जेव्हा अजित पवारांचं जाणं होतं त्यावेळेला ते या काकडे कुटुंबाच्या घरी जातात। सतीश काकडे यांचे चिरंजीव अभिजित काकडे यांना सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर घेण्यामध्ये अजित पवारांचा महत्वाचा वाटा होता। हे सगळी पार्श्वभूमी असल्यामुळे जेव्हा पवार काकडे कुटुंबियांच्या घरी गेले त्यावेळेला या कुटुंबाने पवारांना अत्यंत विनम्रपणे सांगून टाकलं की आम्ही आता अजितदादांबरोबर आहोत आणि आम्ही अजितदादांना मदत करणार आहोत। अर्थात आता या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर अजितदादांना किंवा सुनेत्रा पवारांना हे काकडे कुटुंबीय मदत करणार आहे हे त्यांनी अगदी प्रामाणिकपणे सांगून टाकलं। हाच प्रामाणिकपणा जो बारामतीमध्ये आपल्याला दिसला किंवा निंबूतमध्ये आपल्याला जो दिसला तो कोकणातल्या सावंतवाडीत दिसणार आहे का, हा माझा प्रश्न आहे। कारण बघा आतापर्यंत राणेंनी जे काही राजकारण केलं त्या राजकारणाचा जर आपण पोत बघितला तर राणेंचं राजकारण हे वर्चस्व ठेवण्याचं किंवा प्रभाव ठेवण्याचंच राजकारण राहिलेलं आहे। राणेंना आपल्या अवतीभोवती लोक मोठे होत आहेत हे सहन होत नाही, ते तसं कोणत्याच राजकीय नेत्याला सहन होत नाही। हा ते जर राणेंच्या परवानगीने होणार असेल तर ते राणेंना चालतं। आता बघा राणे ज्या वेळेला 90च्या दशकात कोकणात गेले त्यावेळेला जे काही राणेंचे समर्थक होते त्यापैकी सगळ्यात जवळचे जे लोक कोण असतील त्यापैकीचे 2 त्यांचे राजकीय हनुमान होते। ते कोण होते तर राजन तेली जे आता सध्या भाजपमध्ये आहेत आणि परशुराम उपरकर जे कणकवलीचे आहेत आणि ते आता मनसेमधून त्यांना बाहेर काढण्यात आलेले, त्यामुळे ते आता वेटिंगवर आहेत। ते कोणाकडे जात आहेत हा थोड्या वेळात प्रश्न सुटेलच, पण या दोघांवरही राणेंनी खूप विश्वास टाकला, त्यांच्यावर प्रेम केलं। आता यातल्या राजन तेलींना त्यांनी विधान परिषदेवर निवडून आणलं। त्यावेळेला नारायण राणे हे काँग्रेसमध्ये होते आणि त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नव्हतं, पण तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राणेंनी सांगितलं राजन तेली निवडून येतील, तुम्ही सगळं माझ्यावर सोडा। आणि अगदी झालं तसंच। परिस्थिती नसताना, राजकीय गोळाबेरीज होत नसताना राजन तेली हे विधान परिषदेवर आमदार झाले आणि ते फक्त राणेंमुळे झाले। आता हीच गोष्ट परशुराम उपरकरांच्या बाबतीत, ज्या वेळेला राणे शिवसेनेतून बाहेर गेले त्यावेळेला परशुराम उपरकर हे मातोश्री बरोबर राहिले। त्यांनी राणेंच्या विरोधात निवडणूक लढवली। त्यावेळेला राणेंच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी भल्या भल्यांनी नकार दिला होता। परशुराम उपरकरांनी ते धाडस दाखवलं आणि त्यांचा पराभव झाला। अगदी त्यांचा पराभव इतका दणदणीत झाला की ज्याचं नव्हते। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर राणेंच्या या पराभवासाठी दस्तूर खुद्द शिवसेना प्रमुख आले होते, पण तरीही कोकणी माणसाने राणेंच्या बाजूने मतदान केलं आणि परशुराम उपरकरांना पराभूत व्हावं लागलं। पण या पराभवाची किंमत ही मातोश्रीने त्यांना लगेच चुकवून टाकली। त्यांनी काय केलं, मातोश्रीने त्यांना विधान परिषदेवर आमदार करून टाकले। म्हणजे परशुराम उपरकरांचं आमदार होणं हेही राणेंमुळेच घडलं। आता तिसरे कलाकार कोण आहेत कोकणातले तर ते आहेत दीपक केसरकर। दीपक केसरकर आणि राणे यांचा वाद जुना होता। नुकतेच म्हणजे अवघ्या काही तासापूर्वी सावंतवाडीतल्या केसरकरांच्या घरी राणे पोहोचले होते। खरं तर नारायण राणे यांचं राजकीय नुकसान शिवसेनेनं केलं किंवा उद्धव ठाकरेंनी केलं असं काही लोक म्हणतील, पण मला ते मुळीच पटत नाही। राणेंचं सर्वाधिक राजकीय नुकसान जर कोणी केलं असेल तर ते केसरकरांनी केलं। कारण राजकीय दहशतवाद हे 2 शब्द राणेंच्या राजकारणाच्या मागे आणि राणेंच्या सत्ताकरणाच्या मागे केसरकरांनी लावले। पण तेच केसरकर आत्ता सावंतवाडीत राजकीय अडचणीत आहेत। राजन तेली आणि केसरकर यांचं वैर हे आता जगजाहीर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये केसरकर हे आपल्या भविष्यातल्या विजयाची बेगमी करण्यासाठी राणेंच्या पंखाखाली गेल्याचं कोकणातले राजकीय विश्लेषक सांगतात। आता ज्या वेळेला जवळपास हा 14 ते 15 वर्षाचा जो काही त्यांचा संघर्ष होता राणे केसरकरांचा तो या भेटीने संपलाय असं आपण म्हणायला हरकत नाही। आता जर आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या मतदारसंघासाठी अजून भाजपने किंवा शिवसेनेने आपला उमेदवार दिलेला नाही।
तिथून उभाटा गटाचे जे विनायक राऊत आहेत विद्यमान खासदार, त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आणि इथे जितका वेळ उमेदवार घोषित करण्यासाठी होईल किंवा विलंब होईल तितका अधिक फायदा हा विनायक राऊतांचा होऊ शकतो. कारण विनायक राऊत हे तोपर्यंत प्रचाराला लागलेले आहेत. आता इथे गोष्ट अशी आहे की जी गोष्ट काकडे कुटुंबियांनी पवारांना सांगितली ती गोष्ट कोण राणेंना खऱ्याखुऱ्या पद्धतीने सांगणार आहे का? केसरकर हे आपल्याला माहित असेल की ज्या वेळेला महाराष्ट्राचं महासत्तांतर घडलं त्यावेळेला त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी ही एकनाथ शिंदेंनी दिलेली होती. आणि ती काय होती तर प्रसार माध्यमांसमोर जाऊन बोलण्याची. एकच मुद्दा, एकच गोष्ट केसरकर जितकी फिरवून फिरवून सांगतील, जितकी गोड बोलून सांगतील की समोर ऐकणाऱ्या किंवा वृत्तसंकलन करणाऱ्या प्रतिनिधीला मधुमेह होईल की काय, इतक्या गोडबोल्या पद्धतीनं केसरकर तो विषय मांडत असतात. आता तितक्या गोडबोल्या पद्धतीचं राजकारण कोकणात राहिलंय का? तर नाही. राजन तेली जे भाजपचे तिथले स्थानिक नेते आहेत आणि जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांनी एक स्टेटस ठेवलं होतं आणि त्या स्टेटसवरून वाद झाला. त्या स्टेटसवरून वाद झाल्यानंतर हा वाद चिघळू नये असं सगळ्यांनाच वाटत होतं आणि त्यामुळे ज्येष्ठतेनुसार राणेंनी 2 पावलं पुढे जात काही गोष्टी केलेल्या आहेत. आता राणे उमेदवार असणार, किरण सामंत उमेदवार असणार, प्रमोद जठार उमेदवार असणार की अमेरिकेतून सुरेश प्रभू येणार आहेत हे अजून कोणालाच माहित नाहीये. प्रचाराचा धुरळा जो काय उडवायला सुरुवात झालेली आहे त्यात आघाडीवर आहेत नारायण राणे. त्यांनी लोकांच्या भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत, लोकांना त्यांनी समजून घ्यायला सुरू केलेलं आहे, समस्या ज्या काय आहेत त्या नव्याने काय उद्भवल्या आहेत याची माहिती घ्यायला सुरुवात केलेली आहे. पण जी गोष्ट निंबूतमध्ये किंवा बारामतीमध्ये काकडे कुटुंबियांनी दाखवली तितका प्रामाणिकपणा राणेंशी तेली दाखवणार आहेत का, केसरकर दाखवणार आहेत का, सामंत दाखवणार आहेत का, हाच खरा प्रश्न आहे. बघा, वर्षानुवर्षाचे हे राजकीय वैरी एकमेकाचे कैवारी होऊ पाहत आहेत. पण हा कैवार घेताना राजकारणात आता दुरापस्त होत असलेला प्रामाणिकपणा आणि सचोटी हे सगळे राजकीय नेते एकमेकाला दाखवणार आहेत का, हाच खरा प्रश्न आहे. राणे आणि केसरकर, केसरकर आणि तेली, सामंत आणि तेली, सामंत आणि जठार ह्या सगळ्यांमधला प्रामाणिक कोण आहे आणि तो येणाऱ्या उमेदवाराबरोबर खरंच प्रामाणिकपणे काम करणार आहे का, हाच कोकणी माणसाच्या मनातला प्रश्न आहे. आपल्याला काय वाटतं, तेली केसरकर हा कोकणातला संघर्ष राणेंना त्रासदायक होऊ शकतो का? नारायण राणे यांनी निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा तर जोरदाररित्या उडवलेला आहे. राणे लोकसभेत खासदार म्हणून जातील की आणखी दुसरा एखादा नेता खासदार म्हणून दिल्लीचं विमान पकडेल? आपण आपलं मत आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि आपण आपल्या ज्या कॉमेंट्स द्याल त्याच्यावरचा पुढचा व्हिडिओ आम्ही घेऊन येणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा बाळगतो. जर तो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.